नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कास्ट सर्टिफिकेटसाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत। सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरू करूयात। या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिला डॉक्युमेंट म्हणजे ओळखीचा पुरावा। या ठिकाणी 5 डॉक्युमेंट आहेत। यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट द्यायचा आहे। त्यामध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता, पॅन कार्ड देऊ शकता, मतदान कार्ड देऊ शकता किंवा ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट देऊ शकता। तर मित्रांनो, ज्या व्यक्तीची कास्ट काढायची आहे त्या व्यक्तीच्या ओळखीचा एक पुरावा द्यायचा आहे। 5 पैकी कोणताही एक डॉक्युमेंट द्यायचा आहे। तर 2 नंबरला आपण पाहणार आहोत पत्त्याचा पुरावा। कोणताही एक द्यायचा आहे। 6 डॉक्युमेंट दिले, त्याच्यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट द्यायचा आहे किंवा देऊ शकता। तर मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्ही मतदान यादीचा पुरावा देऊ शकता किंवा लाईट बिल देऊ शकता किंवा 7/12 व 8चा उतारा देऊ शकता किंवा पासपोर्ट देऊ शकता किंवा आधार कार्ड देऊ शकता आणि राशन कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा तुम्ही देऊ शकता। तर ज्या व्यक्तीची कास्ट काढायची आहे त्या व्यक्तीचा ओळखीचा एक पुरावा म्हणून डॉक्युमेंट द्यायचा आहे। तर 3 नंबरचा मुद्दा पाहू मित्रांनो। ज्या व्यक्तीची कास्ट काढायची आहे त्याच व्यक्तीचा आपल्याला वयाचा पुरावा द्यायचा आहे। जर तुम्ही टी सी देऊ शकता, म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला देऊ शकता किंवा निर्गम उतारा देऊ शकता किंवा बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता किंवा शाळेचे बोनाफाईड देऊ शकता। या ठिकाणी 4 डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट द्यायचं आहे। तर तुम्ही कोणताही एक देऊ शकता। तर 4 नंबरचा पुढील पाहू। अति महत्त्वाचे पुरावे म्हणजे वडिलांचे कागदपत्रे द्यायचे आहेत, म्हणजे वडिलांचे जात प्रमाणपत्र म्हणजेच वडिलांचे कास्ट सर्टिफिकेट द्यायचे आहे आणि वडिलांचे आधार कार्ड नसेल तर वडिलांचे मतदान कार्डही तुम्ही देऊ शकता। यालाच आपण वोटर ID कार्ड सुद्धा म्हणतो। आणि शेवटचा म्हणजेच 5वा मुद्दा असा आहे की आपल्याला कोणत्याही 2 नातेवाईकांचे कागदपत्र या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहे। 3ही डॉक्युमेंट कंपल्सरी लागणार आहे। तर त्यामध्ये तुम्ही भाऊ, बहीण, वडील, चुलत भाऊ, काका यापैकी कोणत्याही दोघांचे कागदपत्रे देऊ शकता। त्यामध्ये जात प्रमाणपत्र असेल किंवा आधार कार्ड असेल आणि नातेवाईकांचे पासपोर्ट फोटो असेल। हे 3ही डॉक्युमेंट आपल्याला कंपल्सरी लागणार आहेत। तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।